गणपती उत्सव म्हटलं तर पहिले नजरेसमोर येतात ते म्हणजे लोकमान्य टिळक, ज्यांनी गणपती उत्सवाला सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थाने जिथे गणपतीची खरी मजा येते ते म्हणजे कोकण. तर अशाच एका कोकणातील खेडेगावातील जिथे पारंपरिक पद्धतीने गणपती सण कसा साजरा करतात त्याचा हा व्हिडिओ. पारवाडी ही तशी कोणाला माहीत असेल हे काय माहीत नाही, पण या वाडीला एका बाजूला लांब अशी जैतापूर खाडी आहे आणि वरील बाजूस कातळ, त्यामुळे शेती वगैरे खूप कमी होते आणि बहुतेक मंडळी मुंबईला स्थायिक असतात. फक्त सणासुदीला ही वाडी अक्षरशः भरभरून जाते, ते म्हणजे गणपती सण आणि शिमगा. नमस्कार मित्रांनो. तर आज म्हणजे आपण काल आलोय गावी. गणपती सीझन आहे मित्रांनो. फायनली तीन दिवस झाला आपल्याला येऊन. 3 तारखेला आपण आलो होतो. डेकोरेशन वगैरे ऑलमोस्ट झालेलं आहे आणि आता चाललो गणपती आणायला. इकडे आपलं छोटंसं असं ओपन ऑफिस आहे. ऑफिसचं काम पण चालू आहे. आणि चिनू माझी मुलगी तिकडे, ती पण येते गणपती आणायला. तिला घेऊन चालू आहे. गणपती दाखवणार आहे आज जाऊन. आणि प्रथमेश दळवी रेडी आहेत. तर चला मग जाऊ आता गणपती आणूया. हे बघा चिनू. हाय. चिनूचं नाव आहे बिहा. हाय कर. हाय हाय करा. हाय करा. हा हाय कर. बघ हे बघ, हे बघ इथे. आणि मित्रांनो प्रथमेश पण आता ब्लॉगिंग स्टार्ट करतोय. आता गणपतीमध्ये त्याचा पहिला ब्लॉग येईल.
गणपतीमध्ये माघारी जाण्याची एक परंपरा आहे. त्यासाठी आम्ही आत्याकडे निघालो बोटीने गुरंबेवाडी येथे. मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 1:30 आणि कौलांचा आम्ही एक जुगाड केला आहे. जी कौलं होती, लहान कौलं होती, ॲक्च्युली लावायची कसं ते आम्हाला समजत नव्हतं. सो नंतर मग ज्योती मॅडमने सांगितलं की ते ड्रिल मारून आपण ते धागा मारून बांधूया. पण ते पण झालं. त्याच्यानंतर ड्रिल मारायचं कसं, कारण की हे जी कौलं होती ती सुकलेली होती, त्याच्यामुळे ड्रिल मारताना खूप त्रास होत होता. जवळजवळ 15 मिनटं लागू होती एक जे कौल आहे त्याला ड्रिल मारायला. सो विचार करत करत मग आईने एक आयडिया दिली की हे जे कौलं आहेत ते आपण पाण्यामध्ये भिजवू आणि नंतर मग त्याच्यावरती ड्रिल करूया. सो हे जे काम मित्रांनो जवळजवळ 5 ते 6 तासाचं काम होतं, ते आमचं झालं अर्ध्या तासामध्ये. 60 कौलं होती, 60 कौलं आमची अर्ध्या तासामध्ये ड्रिल करून झाले. आणि ते आता आम्ही ते आता लावतोय. जे आपले डेकोरेशन आपण जे मकर बनवलं होतं गणपतीला त्याच्यावरती आपण हे एवढे तर बसवलेत. आणि ज्योती हे आहे धागा आहे म्हणजे सुतळ आहे, ती त्या होलमध्ये घालून ती मला पुढे पास करते पुढे लावायला. आणि प्रथमेश हिऱ्यांचं काम करतोय आतमध्ये गणपतीचं. हिरे वगैरे सगळे करून झालेत. आता धोतर लावतोय गणपतीला. त्याच्यानंतर आपण हा जो कलर आहे त्याच्यावरती अजून एक लेअर आपल्याला लावायचं आहे त्या मकरावरती, कारण की नाव दिसतंय गायचं. सो ते आपल्याला परत एक त्याच्यात हात मारायला लागणार आहे. त्याच्यानंतर पाठीमागे जे आहे ना हे जे पाठीमागे आहे तिथे पण एक असं चौकोन टाईपमध्ये एक बॅकग्राऊंड आहे आणि त्यावरती सरस्वती काढायची आहे. तर मित्रांनो या टाईपमध्ये दाखव. हे बघा एक कौल आहे आणि ह्याला हे आपण इथे ड्रिल केलं आहे. आणि या ड्रिलमध्ये ज्योती मॅडम इथे बसली आहे बघत. ती या ड्रिलमध्ये हे जी दोरी आहे ती टाकून देते, कारण हे आपल्याला असं नंतर बांधायचं आहे वरती. जे आपण रिपा मारली होती इथे बघा, या टाईपमध्ये रिपा मारली होती, हे आपण असं बांधतोय जेणेकरून ते पडली नाही पाहिजे. ॲक्च्युली रिस्की होती, म्हणजे रिस्क भरपूर होता. आपण अशी कौलं राहत होती अशी ठेवली तर, पण रिस्क भरपूर होती. कोणी जर धक्का वगैरे दिला तर पडण्याची शक्यता होती. आम्ही ॲक्च्युली एक ट्राय पण करून बघितलं. इथे हे जे कौल आहे ह्याला मी फेविकॉल लावला होता खाली आणि बघितलं राहतं आहे काय, तर राहिलं आहे काय हरकत नाही असं ठेवलं तरी पण काय सांगू शकत नाही कधी निघेल काय नाही. त्याच्यामुळे आम्ही हे एक आयडिया काढली होती. एक जण बाहेर निघा. एक
हे मुन्मय हे थांब.
हे मुंबई झालं राहतच नाही गणपती